नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्लास 7 गणित विषयातील जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना यातील प्रॅक्टिस सेट 2 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2 त्यातील फर्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ द ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो in triangle ABC. Length of AB is equal to 5.5 centimeter. Length of BC is equal to 4.2 centimeter. Length of AC is equal to 3.5 centimeter. खालील दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढायचा आहे आपल्याला. त्रिकोण ABC मध्ये AB 5.5 centimeter, BC 4.2 centimeter, AC 3.5 centimeter. आता त्रिकोण हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता येतो. आपल्याला कंपासच्या सहाय्याने त्रिकोण ड्रॉ करता येतो, स्केलच्या सहाय्याने ड्रॉ करता येतो. पण आपल्याला जो काय परफेक्ट जो काय ट्रायंगल जर यायचा असेल तर आपल्याला कंपासच्या सहाय्याने तो काढता येतो, जेणेकरून आपल्याला सोपा जातो आणि सुरळीत व्यवस्थित काढता येतो. तर कोणताही त्रिकोण काढायचा असेल की कोणतेही करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, पहिल्यांदा आपल्याला कच्ची डायग्राम काढावं लागेल. म्हणजे आपण इथे जर बघितली दिलेल्या जी काही आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेत त्यानुसार आपण रफ फिगर ड्रॉ केली. BC 4.2 सेंटीमीटर, AC 3.5 सेंटीमीटर अँड AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग सिंपल ह्या रफ फिगरवरनं आपल्याला जी काही आपली मेन डायग्राम आहे ती काढायची. फर्स्ट, ड्रॉ दी बेस ऑफ लेंथ 4.2 सेंटीमीटर ॲज पर रफ फिगर. आपण रफ फिगरमध्ये BC ला बेस घेतला आहे म्हणून आपण फर्स्टली बेस ड्रॉ करू. जे काय बेस आहे तो 4.2 सेंटीमीटर. आपल्या स्केलच्या साहाय्याने आपण 4.2 सेंटीमीटर ड्रॉ करायचे आणि त्याला डिनोटिंग करायचं आहे BC. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला जे काय आपल्या कंपासच्या साहाय्याने बाय युजिंग दी कंपास कंपास स्टील head is taking point B and choose the length of 5.5 centimeter. सिंपल आपल्याला काय करायचं आहे, बी टोकावरती आपलं कंपासचं टोक टेकवायचं आहे आणि त्या कंपासच्या याच्यामध्ये आपण स्केलच्या साहाय्याने कंपासवरती 5.5 सेंटीमीटर हे जे काय अंतर आहे ते घ्यायचं आणि त्यानंतर म्हणजे पेन्सिलने आपलं जो काय बी पॉईंटवरती ठेवल्यानंतर आपण तिथे एक आर्क काढायची आहे. आर्क काढायची म्हणजे थोडक्यात एक छोटासा असा कंस काढायचा, रेषा काढायची आहे. त्याच पद्धतीने सिमिलरली कंपासचं दुसरं टोक म्हणजे प्लेस दी स्टील हेड ऑफ द कंपास ऑन द पॉईंट C टेकिंग रेडियस 3.5 सेंटीमीटर. ड्रॉ अनदर आर्क intersecting the previous arc at the point A. जसं आपण बी पॉईंटवरनं आर्क ड्रॉ केली त्याच पद्धतीने C पॉईंटवरनं 3.5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. ते टोक तिथे ठेवून जी काही पहिली आर्क काढली तिला काय करायचं, इंटरसेक्ट होईल अशी दुसरी आर्क काढायची. म्हणजे आपल्याला तिथं जो काही पॉईंट भेटेल त्या पॉईंटला नाव द्यायचं A पॉईंट द्यायचं. म्हणजेच मग त्यानंतर A पॉईंट नाव दिल्यानंतर जे काय आपले पॉईंट आहेत ते कनेक्ट करायचे म्हणजे ड्रॉ करायचे. ड्रॉ सेगमेंट AB, सेगमेंट CA. म्हणजे आपल्याला जो काही ट्रायंगल आहे आपला तो कोणता, रिक्वायर्ड ट्रायंगल ABC झाला. आता दुसऱ्या पद्धतीनं एक आपण जर बघितलं तर बेस मी जे तुम्हाला सांगितलं की ज्याची हायेस्ट लेंथ असेल त्याला बेस कन्सिडरेशन करायचा. त्याच्यावरून अजून एक आपल्याला ट्रायंगल काढता येतो. मग बघा सिंपल 5.5 सेंटीमीटरचा लांबीचा रेषाखंड काढा. आपण कच्च्या डायग्रामनुसार काढू. बघा इथे 5.5 सेंटीमीटरचा आपण रेषाखंड काढला. आपला कंपासच्या साहाय्याने 4.2 सेंटीमीटर लेंथ घ्यायची. त्यानंतर बी टोका केंद्रबिंदूपासून रेख याच्या बाजूला एक त्रिज्येचा एक कंस काढायचा. मग आपण तो इथे एक कंस काढला. त्यानुसार सिमिलरली A टोकापासून 3.5 सेंटीमीटरचा
एक कंस काढायचा आहे, तो जे आपण बी पॉईंटवरनं जो काही कंस काढला होता त्या कंसाला छेदल अशा पद्धतीनं एक काढायचा आहे. त्यानंतर त्या पॉईंटला सी नाव देऊ आणि दोन्ही कंसाला छेदन नाव हे सी दिले. रेषा ए सी व रेषा बी सी काढला म्हणजे आपल्याला त्रिकोण काय झाला, तयार झाला, त्रिकोण ए बी सी. ओके. त्याच पद्धतीने जसा आता आपण हा त्रिकोण काढलाय त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने रचना करता येईल. ती रचना म्हणजेच बघा, आपण हे अजून एक हेच एक्झाम्पल तिसरे वेना जी काय बेस घेतलाय त्याच्या डाऊन साईडला आपण सेम तीच प्रोसिजर करायची आणि तोही त्रिकोण कशा पद्धतीने आपल्याला बनेल, ह्या पद्धतीने बनेल. आता जे काय आपण कन्स्ट्रक्शन दिलेत, समजा हे कन्स्ट्रक्शन समजा एक्झाममध्ये जर क्वेश्चन जर आला तर हे कन्स्ट्रक्शन लिहिलेच पाहिजेत असं नाही. हे कन्स्ट्रक्शन आपण पहिल्या एक्झाम्पलसाठी का घेतलं की ते तुम्हाला समजावा, म्हणजे थिअरी कशा पद्धतीने कोणत्या स्टेप बाय स्टेप आपण त्रिकोण काढलात. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण त्रिकोण काढतो जेवढ्या पुरतं लक्षात ठेवतो विसरून जातो, नंतर परीक्षेच्या वेळेस अभ्यास करायला गेलो तर आपल्याला ते लक्षात येत नाही. त्यामुळे पहिल्या ह्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन दिलं. सिमिलरली बाकीचे जे काही एक्झाम्पल आहेत ह्याच पद्धतीने कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. पण आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन लिहिणार नाहीत, आपण डायरेक्टली एक्सप्लेन करणार आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. त्यानंतर सेकंड, इन ट्रायंगल एस टी यू length of ST is equal to 7 centimeter, length of TU is equal to 4 centimeter, length of SU is equal to 5 centimeter. सिंपल याची रफ फिगर आपण काढू. रफ फिगर बघा, याच्यामध्ये लेंथ TU ला आपण बेस ड्रॉ केला आहे. EST 5 सेंटीमीटर, TS 7 सेंटीमीटर. तो तुमच्यावरती डिपेंड्स आहे, आपण कशा पद्धतीने कोणता बेस घ्यायचा, काय करायचं आहे. ओके. त्या पद्धतीने मग फर्स्टली आपण पुन्हा 4 सेंटीमीटर स्केलच्या साहाय्याने TU काढला. टी पॉईंट वरती स्टीलचं कंपासचं स्टीलचं टोक ठेवून 7 सेंटीमीटर अंतर घेऊन एक आर्क काढलीत. त्यानंतर सिमिलरली यू पॉईंटवरती स्टील टोक ठेवून 5 सेंटीमीटरची आर्क काढली आणि जो काय पॉईंट येईल त्याला यस नाव दिलं आणि दोन्हीही जे काय रेषा आहेत किंवा दोन्ही पॉईंट TS आणि SU हे आपण काय केले, जॉईन केले. म्हणजेच आपल्याकडे तो ट्रायंगल कोणता झाला, ट्रायंगल ESTU. ओके. कन्स्ट्रक्शन हे आपण मागच्या सारखंच घेणार आहोत. त्याचनुसार जसं आपण बेस घेतला, आता इथे बेस 7 घेऊन बघू कशा पद्धतीने असणार. सेम रफ फिगर काढलीत. त्यानुसार पहिल्यांदा ST ही आपण 7 सेमी अंतर असलेली रेषा काढली. त्यावरनं यस टोकावरती 5 सेंटीमीटर अंतर घेऊन तिकडे यस टोकावरनं एक कंस काढला. त्याच पद्धतीने टी टोकावरनं सुद्धा दुसरा कंस काढला. जो काही पहिल्या रेषा काढलेल्या कंसाला तो छेदणारा त्या पॉईंटला यू नाव दिलं आणि जो काही त्रिकोण आहे तो काय केला, कम्प्लीट केला. थर्ड, इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ is equal to 6 सेमी, लेंथ ऑफ QR is equal to 3.8 सेमी, लेंथ ऑफ PR is equal to 4.5 सेमी. सिमिलरली त्याच पद्धतीने कच्ची डायग्राम किंवा रफ फिगर आपण काढून घेतलीत. मग 3.8 सेंटीमीटरचा QR काढला. Q पॉईंटवरती स्टीलचं टोक ठेवून त्याच्यावरती 6 सेंटीमीटर अंतर घेऊन एक आर्क काढली. आर्क पॉईंटवरती एक स्टीलचं टोक ठेवून दुसरी आर्क काढली, त्या कनेक्टिंग केला म्हणजे जोडून घेतल्या. तर म्हणजेच आपल्याकडे ट्रायंगल कोणता तयार झाला, PQR. सेम त्याच पद्धतीने बेस हायेस्ट जो काही बेस आहेत आपण तो घेतला. PQ 6 सेंटीमीटर, त्या सेम वरच्यासारखी प्रोसिजर केली. P पासनं 4.5 सेंटीमीटर वरती आर्क टाकली. Q पासनं 3.8 सेंटीमीटर वरती आर्क घेतली. त्या छेदनबिंदूला R नाव दिला. रेषा तयार की PR हा जोडला, RQ जोडला म्हणजे आपल्याकडे ट्रायंगल. आता इथे आपण जरी 2 एक्झाम्पल घेतले तरी तुम्ही जे 2 पद्धतीने काढलायत पण तुम्ही एक्झाममध्ये सिंपल एका पद्धतीने काढायचे. आता इथे मी हे दोन्ही जे काय मगाशी सांगितलं आपण बेस जी काय हायेस्ट लेंथ असेल ती घेऊन काढायचं आहे. आता याच्याच अजून पद्धतीने दुसऱ्या पण पद्धतीने काढता येईल. एखादा म्हणेल आम्ही बेस 4.5 घेऊ, एखादा म्हणेल आम्ही 3.8 घेऊ. ज्याला ज्या पद्धतीने घ्यायचं त्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करता येईल. फक्त जी काय प्रोसिजर आहे ती व्यवस्थित फॉलो करायची. अँड सेकंड, ड्रॉ इन isolated triangle with the base 5 centimeter and the
अदर साईड 3.5 सेंटीमीटर इच. आता इथे सिंपल काय केलेलं आहे, बेस सांगितलं 5 सेंटीमीटर आणि उरलेल्या भुजेंची लांबी ही 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढायचा आहे. आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय की ती जी काय ट्रायंगल आहेत त्याच्यामध्ये दोन बाजू ह्या सारख्या आहेत. एक बाजू आपल्याला दिलेली ते दोन बाजू सारख्या आहेत, त्याला काय म्हणायचं आहे, समद्विभुज. म्हणजे बघा, लेट ट्रायंगल एक्स वाय झेड, आपण त्याला कन्सिडरेशन ट्रायंगल एक्स वाय झेड इन आयसोलेटेड ट्रायंगल. आयसोलेटेड मीन्स समद्विभुज ज्याच्या दोन बाजू सारख्या असेल. आयसोलेटेड ट्रायंगल विथ दी बेस वाय झेड इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. मग याच्यावरनं सिंपल एक रफ डायग्राम काढू आपण. रफ डायग्राममध्ये वाय झेड बेस सांगितला आहे 5 सेंटीमीटर आणि दोन्ही बाजू या 3.5 सेंटीमीटरच्या. सेम मागील एक्झाम्पल सॉल्व केले त्याच पद्धतीने आपण वाय झेडला बेस घेतला 5 सेंटीमीटर. कंपासमध्ये स्टील टोक हे वाय याच्यावरती ठेवून 3.5 सेंटीमीटर अंतरावरती एक आर्क काढली. तसेच तेच टोक पुन्हा झेड अंतरावरती झेड पॉईंटवरती ठेवून जो काय फर्स्ट आर्क काढली त्याला छेदेल अशा पद्धतीची दुसरी आर्क काढली आणि त्याला नाव एक्स दिलं आणि वाय एक्स एक्स झेड जॉईन केले. मग जो त्रिकोण झालेला आहे तो त्याला आपला तो कोणता त्रिकोण होईल, आयसोलेटेड त्रिकोण म्हणजेच समद्विभुज त्रिकोण होय. थर्ड, ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथे 6.5 सेंटीमीटर एक 6.5 सेंटीमीटर असलेली एक इथं सांगितले. पण म्हणताने काय म्हटलं आपल्याला कोणता ट्रायंगल काढायचा, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाच्या सर्व बाजू ह्या समान आहेत. ओके, त्या पद्धतीने आपण डिनोटिंग करू. लेट ट्रायंगल पी क्यू आर बी अन इक्विलॅटरल ट्रायंगल with side 6.5 centimeter. Triangle PQR, length of PQ is equal to length of PR is equal to length of QR is equal to 6.5 सेंटीमीटर. सेमीवाल्यांनी तो सेंटीमीटर हा CM लिहायचा. म्हणजे आता इथं आपण कन्स्ट्रक्शन घेताना दोन्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतलेले आहेत, तर त्याच्यानुसार ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर कच्ची डायग्राम जर काढली तर बघा, पी क्यू आर सर्व बाजू सारखे आहेत. त्याच पद्धतीने एक बेस काढला क्यू आर, त्याची 6.5 सेंटीमीटर बाजू घेतली. क्यू पॉईंटवरती स्टीलचं टोक ठेवून 6.5 अंतरावरती एक कंस काढलात. आर टोकावरती पॉईंट ठेवून त्या फर्स्ट आर्कला छेदणारा दुसरा आर्क काढला, तोही 6.5 सेंटीमीटरचा. तो एक त्रिकोण झाला. तर त्याला काय म्हणायचं आहे, समभुज त्रिकोण म्हणजेच इक्विलॅटरल ट्रायंगल. Choose the length of side yourself and draw one equilateral, one isolate and one skeleton triangle. म्हणजे इथे आपण स्वतः ठराविक लांबी घ्यायची आहे आणि त्या लांबीवर समभुज त्रिकोण, समद्विभुज आणि विषमभुज त्रिकोण काढायचं. जे आता मागे 3 एक्झाम्पल वेगवेगळे घेतले ते फक्त एकत्रित, फक्त इथे लेंथ आपण चॉईस करायचे. मग त्याच्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स सर्व बाजू सारख्या. त्यानुसार ट्रायंगल ABC, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ BC इज इक्वल टू लेंथ ऑफ AC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. सिंपल, फर्स्ट वी ड्रॉ रफ फिगर. हियर रफ फिगर ABC, here ABC its length 4.2. First we draw length of BC here 4.2 and choose the next length. We take the steel point B here and draw arc. Again similarly procedure, we take steel point in C is intersect the first arc and we draw the AB and AC. Here it is called as equilateral triangle किंवा यालाच काय म्हणतो आपण या त्रिकोणाला, इक्विलॅटरल ट्रायंगल. नेक्स्ट आयसोस्केल ट्रायंगल मीन्स समद्विभुज त्रिकोण. याच्यामध्ये दोन बाजू सारख्या असेल, एक वेगळी असेल. इन ट्रायंगल PQR, लेंथ ऑफ QR इज इक्वल टू 5.8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू लेंथ ऑफ PR इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सेम आपण इथे
रफ फिगर काढलीत. रफ फिगरवरनं जे आपण पहिल्या याच्यामध्ये ड्रॉ केली त्याच पद्धतीने इथे पण ड्रॉ करून घ्यायचं. हे पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकाल. अशा पद्धतीने क्यू आर काढला, त्यावरनं क्यू पॉईंटवरनं 4.7 सेंटीमीटरचा एक आर्क काढला. सिमिलरली आर पॉईंटवरनं 4.7 मीटरचा एक आर्क काढला. जो काही पॉईंट असेल त्याला पी म्हटलं आणि तो त्रिकोण काय केला, जॉईन केला. सिमिलरली स्केलन्स ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण ज्याच्यामध्ये तिन्ही बाजू वेगळ्या असतील, डिफरंट असतील. इन ट्रायंगल डी ऑफ लेंथ ऑफ डी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, लेंथ ऑफ ई एफ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ डी एफ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने रफ फिगर काढायची आहे. त्याच्यावर रफ फिगरवरनं जी का आपली मेन डायग्राम आहे ती काढायची. डी एफला बेस घेतला. डी पॉईंटवरनं 4 सेंटीमीटर अंतरावरती एक आर्क काढली. सिमिलरली एफ अंतरावरनं 5 सेंटीमीटर एक आर्क काढली. ती जॉईन केली. जॉईन केल्यानंतर जो काय त्रिकोण असेल त्याला विषमभुज म्हणायचं. पण आता इथे मी ह्या माझ्या पद्धतीने ज्या काय लेंथ घेतल्या आहे, तुम्ही त्या लेंथ वेगळेही घेऊ शकता किंवा जे काही त्रिकोणाचे नाव आहेत ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हा जो काय प्रॅक्टिस सेट 2 होता तो कंप्लीट केला आहे. हा तुम्ही प्रॅक्टिस सेट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सरावासाठी जरी लिहून घेतला तरी चालेल. थँक्यू एव्हरीवन.